नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालच एक सुंदर असं मैदान पार झालं. जयंत केसरी अतिशय सुंदर असं नीटनेटकं आणि सर्व चिट्ट्या बिट्ट्या वगैरे व्यवस्थित काढून एक नंबरचं मैदान असं झालं जयंत केसरी. परंतु 20 तारखेला आता भव्य दिव्य असं ओपनचं मोठं मैदान होणार आहे. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पर्वतीचं गेली 2 वर्ष एक अतिशय नामांकित मैदान असं होत आहे. रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र केसरीचं मैदान सलग 2 वर्ष सुंदर असं रित्या पार पडत आहे. आणि दोन्ही वेळेस रायफल 81-81 आणि म्हासालचा चिक्या ही जोडी विजयी झालेली आहे. आणि आता 3ऱ्या वर्षात बघूया कोण बाजी मारतोय, बघूया. या स्पर्धेचा मुख्य हेतू म्हणजे बैलगाडी मालकांना चालकांना न्याय मिळावा यासाठी हे मैदान असतं. कारण की प्रवेश फी आहे मात्र 500 रुपये आणि प्रथम क्रमांक 3 लाख, 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख, 75, 53, 33 आणि क्वार्टर फायनलला देखील सुंदर अशी बक्षीस आहेत. 51, 41, 31, 25, 21, 15, 11 आणि प्रवेश फी मात्र 500 रुपये आहे. खरोखर बैलगाडी मालकांच्या हिताचं हे मैदान आहे. महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पर्वतीचं रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली. आणि यासाठी आपला बकासूर हा 100% येणार आहे. कालच झालेल्या मैदानात बकासूरने आणि बलमाने 4र्थ क्रमांक मिळवला आणि तो आता 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्र केसरी कर्जत जामखेड या मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, पैरा हा कदाचित बलमाच असू शकतो असं सांगण्यात येत आहे. परंतु बघू, कधीकधी पैरे हे चेंजसुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला बकासूरसोबत कोण नवीन नंदी दिसतोय का बलमाच दिसतोय हे आपल्याला मैदानातच समजेल. तर भेटू आपण 20 तारखेला कर्जत जामखेड येथे सुंदर असं ओपनचं मैदान.